आषाढी एकादशी निबंध। मराठी वर्षानुसार आषाढ महिन्याच्या शुद्ध पक्षांमध्ये येणारी एकादशी म्हणजेच आषाढी एकादशी होय। या एकादशीला देवशयनी एकादशी असेही म्हटले जाते। महाराष्ट्रात आषाढी एकादशीला एक आगळे वेगळे स्थान आणि महत्त्व आहे। पंढरपूरचा विठोबा हा अवघ्या महाराष्ट्राचे दैवत असून आषाढी एकादशीला इथे वारकऱ्यांचा मोठा मेळा भरतो। विठ्ठलाचा नामघोष करत अनेक वारकरी पायी विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपूर येथे अगदी भक्तिभावाने येतात। आषाढी एकादशीला पंढरपुरास सेगाव येथून संत गजानन महाराजांची, आळंदीहून संत ज्ञानेश्वरांची, देहूहून तुकारामांची, त्र्यंबकेश्वराहून निवृत्तीनाथांची, पैठणहून एकनाथांची, हैदराबाद येथून मुक्ताबाई यांची व उत्तर भारतातून कबीरांची पालखी येते। संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा हे महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक आणि धार्मिक वैशिष्ट्य मानले जाते। महाराष्ट्रात सुमारे 800 वर्षापासून वारीची ही परंपरा पाळली जाते असे म्हणतात। या दिवशी वारकरी संप्रदायात उपवास करण्याची प्रथा आहे। विविध गावातील गल्ली बोळ, सोसायटी, शाळांमध्ये आषाढी एकादशी निमित्त दिंडीचे आयोजन करतात। हा सगळा सोहळा अगदी डोळे दिपवून टाकणारा असतो, त्यामुळे मला हा सोहळा खूप खूप आवडतो। धन्यवाद। अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या राजेशगिरी टीच या चॅनेलला सबस्क्राईब करा।